त्या रात्रीनंतरला सर्व काही बदलतं. तो नेहमीप्रमाणे आपल्या जॉबवरती निघून जातो. जॉबवरतून पुन्हा आपल्या त्या जागेवरती येऊन बसतो. पण त्या दिवशी सायली येतच नाही. तो खूप वेळ वाट बघतो तिची, पण सायली काही येत नाही. दुसऱ्या दिवशी येतो, दुसऱ्या दिवशी येऊन बसतो आणि तिची वाट बघतो. त्या दिवशी सायली येत नाही. असं 2-3 दिवस सतत व्हायला लागतं. त्याला खूप जास्त टेन्शन व्हायला लागतं. त्याला असं वाटत असतं की आपण जे सायलीला बोललोय ते सायलीला बहुतेक आवडलं नाही. त्याला सायलीबद्दल काहीच माहिती नव्हतं. तो तिकडच्या येणाऱ्या लोकांना वगैरे तिच्याबद्दल विचारायचा. तिकडे काम करत असणाऱ्या, तिकडे वस्तू विकत असणाऱ्या लोकांना तो विचारायचा. तो तिला वेड्यासारखं शोधत होता. तिकडे वेगवेगळे पदार्थ विकत असलेल्या लोकांना तो तिच्याबद्दल विचारायला लागला. पण तिच्याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हतं. एक दिवशी तिकडचे भेळ विकणारे काका त्याच्याकडे येतात आणि त्याला म्हणतात, बाळा तू रोज येतोस ना इकडे, मी तुला बघतो, तू एकट्यामध्येच काही ना काहीतरी बडबडत असतोस. आज तू खूप जास्त टेन्शनमध्ये वाटतोयस. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा रोहन त्यांना म्हणतो, मी एकट्याच थोडी ना बडबडतो, मी तर तिच्याशी बोलत असतो. तेव्हा ते काका त्याला म्हणतात, तिच्याशी? कोणाशी? रोहन त्यांना म्हणतो, ती सायली. तुम्ही तिला ओळखता का? तुम्ही तिला बघितलंय का? कुठे असते, काय करते, तुम्हाला माहिती आहे का? हे ऐकल्यावरती ते काका थोड्या वेळासाठी शांत होऊन जातात. पूर्ण स्टोरी यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे. बघितली नसेल तर लवकर जाऊन बघा.